2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोटाळा डांबराचा झालेला दिसून येतो आणि त्या संदर्भात आम्ही ज्या वेळेला कोकणामध्ये आपल्याला माहितीच आहे की NH 66 हा जो हायवे आहे त्याच्यात खड्डे ज्या पद्धतीने पडले होते त्याबाबत आम्ही संबंधित खात्याला विचारणा केली असता तिथे आम्हाला कुठली सहकार्याची भूमिका त्यांनी दाखवली नाही। मग आम्ही RTI मध्ये ते सगळे पेपर काढल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला दिसून आला। आपल्याला माहितीच आहे की रत्नागिरीमध्ये संपूर्ण रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्गमध्ये असेल तर RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी ही मोठ्या प्रमाणावरती डांबरीकरणाची रस्त्यांची कामं करत असते आणि ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे मालक RD सामंत कंपनीचे मालक जे आहेत ते रवींद्र सामंत आणि त्याचबरोबर किरण सामंत हे आपल्या ज्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांचे ते वडील आणि भाऊ आहेत आणि त्यांचीच फॅमिलीची जी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून डांबराचे जे चलन आपण वापरतो डांबरीकरणासाठी ती चलन त्यांनी 3 ते 4 डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या सेम चलन 3 ते 4 डिपार्टमेंटमध्ये वापरली आणि त्या माध्यमातून डांबरीकरणाचा मोठा घोटाळा केला आणि सगळ्यांची म्हणजे शासनाची फसवणूक केली, अधिकाऱ्यांची फसवणूक केली आणि डिपार्टमेंटची फसवणूक करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लाटण्याचं काम या कंपनीने केलं आणि या कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ सुमारे 80 कोटी रुपयांचा घोटाळा हा या 2-3 वर्षामध्ये दिसून आला। आपण जर पाहिलं तर गेली 20 वर्षापूर्वीपासून यांचा घोटाळा सुरू आहे। तिथपर्यंत जर आपण शोधायचं जर शोध मोहीम घेतली तर सुमारे 1.5-2 हजार कोटीचा घोटाळा हा लोकांच्या समोर येऊ शकतो आणि शासनाची फसवणूक एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे। तर आमचं मागणी आहे की शासनाने त्याची चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी आणि त्या संपूर्ण यंत्रणेतून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करावी। आमचं दुसरी माझी मागणी अशी आहे की माननीय नामदार उदय सामंत हे नेहमीच आपण पाहत आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टींवरती ते नेहमीच पुढाकार घेऊन बोलत असतात आणि प्रतिमा आपली स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। तर आमची मागणी अशी आहे की त्यांनी जर एवढे स्वच्छ प्रतिमेचे जर उदय सामंत असतील तर त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि अन्यथा माननीय मुख्यमंत्र्यांकडे पण आम्ही मागणी केलेली आहे की जर सन्माननीय जे आमदार आहेत मंत्री महोदय त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा त्यांचा घ्यावा अन्यथा त्यांना बडतर्फ करावा अशी आमची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। काम घेताना B1 टेंडरवर विषय केले आहे ते काम घेतल्यानंतर त्यांनी ते काम न केल्यामुळे चुकीचं काम केलेलं आहे। एक चलन 2 वेळा वापरलेलं आहे आणि B1 टेंडर फॉर्ममध्ये पान क्रमांक 85 मध्ये असा क्लॉज आहे जर त्यांनी खोटी चलना दिली असतील तर त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे कार्यकारी अभियंत्यांनी ताबडतोब त्यांच्यावर FIR दाखल करायचा आहे। असं कुठल्याही अधिकाऱ्याने केलेलं नाही आजपर्यंत। तर ते आपल्या सर्वांच्या वतीने ताबडतोब त्या ज्याने कोणी चुकीचं काम केलंय त्यांच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश व्हायला पाहिजेत। मुख्यमंत्र्यांकडे जी तुम्ही मागणी केला आहे त्या मागणीला मुख्यमंत्री सहकार्य करतील का तुम्हाला काय वाटतं? कारण हे सगळे एकाच माळ्याचे मणी आहेत। मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आम्ही अपेक्षा करणं काही चुकीचे नाही। आम्ही अपेक्षा करतोय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांना बडतर्फ करावं। नाहीतर आम्ही जरी का शासनाकडनं आपल्याला सहकार्य मिळालं नाही तर आम्ही कायदेशीर लढाई लढण्याचं देखील आम्ही फायनल केलेलं आहे। RD सामंत हे 2004 पासून हा भ्रष्टाचार करत आहे। उदाहरण या नागवेकर म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे। कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःच्या कामाची डांबर आणायचं असतं तर RD सामंतनी काय केलं आहे 2004 मध्ये त्यांनी कंपनीतून डांबर आणलं आहे आणि ते डांबर स्वतःच्या कामासाठी वापरलं आहे आणि तेच काम डांबर दुसऱ्या स्वतःचं जमीन तयार करून त्या कॉन्ट्रॅक्टरला दाखवलं आहे। म्हणजे एक काम स्वतःसाठी पण वापरायचं, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला पण द्यायचं, तिसऱ्या ऑफिसला पण वापरायचं, असा प्रचंड प्रमाणात गोंधळ केलेला आहे। नाही आहे मी डांबर आणलं माझ्या कामासाठी वापरायचं आहे ते दुसऱ्या कोणाला विकायचा अधिकार नाही। त्याच्यातून नक्की निष्पन्न काय होणार? मुळामध्ये आमच्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत, कागदोपत्री एव्हिडन्स आहे
आणि मला वाटतंय की न्यायालयाकडे आपण जर दाद मागितली तर न्यायालयाकडनं म्हणजे आपल्याला न्याय नक्की मिळेल, परंतु थोडा उशीर पाठीपुढे होऊ शकतं, पण न्याय हा नक्की मिळतो. हा निधी फक्त हायवे पुढंच आहे का की पुढे जिल्ह्यातून टाकला? नाही, हा निधी आहे. हा निधीचा गैरवापर PMGSY साबा उत्तर रत्नागिरी, साबा दक्षिण रत्नागिरी हायवे या कामात सुद्धा झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी मुळामध्ये हे जे आता आम्ही कामं काढली आहेत ती 2-3 डिपार्टमेंटचीच कामं आहेत. सामंतांनी प्रचंड मोठ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या नंतर जे आपल्याला दिसून येईल ते सुमारे आता जे 80 कोटीचा आपण घोटाळा म्हणतोय तो कदाचित 1,500-2,000 हजार कोटीपर्यंत जाऊ शकतो, परंतु त्याच्यावरती खोलात शासनाने जावं आणि सगळी त्याची माहिती घ्यावी आणि त्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. तुम्ही या संदर्भात कुठल्या शासकीय यंत्रणांकडे तक्रारी केली? मुख्य सचिवांकडे आम्ही केलीच आहे, त्याचबरोबर जे आमचे बांधकाम मंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे, त्याचप्रमाणे आमचे जे MIDCचे CEO आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही ही सगळी मागणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या डिपार्टमेंटकडे आम्ही मागणी केली आहे. कुठल्या स्थानिक अधीक्षक अभियंत्यांकडे त्या डिपार्टमेंटच्या फ्रॉड संबंधित आहे त्या डिपार्टमेंटकडे तुम्ही तक्रार केली का? इथल्या अधीक्षक अभियंत्यांकडे त्यांच्याकडे करायला पाहिजे. तुम्ही विभागाची सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे, ते त्यांच्या अखत्यारीमध्ये विषय बरोबर आहे. या एप्रिल 2023 मध्ये ज्या वेळेला आम्ही जी ॲडव्हान्स कामं केली होती, म्हणजे वर्क ऑर्डर नसताना कामं केली होती, 10 कोटीची कामं वर्क ऑर्डर नसताना, टेंडर नसताना कामं केली होती, त्याची आम्ही ती शहानिशा केली. त्या अधीक्षक अभियंता छायानायक आहेत त्यांनी त्याचा पंचनामा केला. आम्ही त्यांना लेटर दिलं की ही कामं गैरकामं झालेली आहे, तुम्ही त्याचा पंचनामा करा आणि त्याच्यावर कारवाई करा. परंतु त्यांनी पंचनामा केला, छायानायक मॅडमनी पंचनामा केला, परंतु आजपर्यंत त्याची कुठली दखल घेतली नाही. त्यांच्यावर आम्ही लेखी तक्रार केली आहे, त्यांच्या वरिष्ठांना तक्रार केली आहे. छायानायक काय करतात की हे माझं काम नाही, खालच्या माणसाने केलं आहे, तेव्हा तुम्ही जबाबदार पकडा. तुम्ही 2 जिल्ह्याचे अधिकारी आहेत, तुमची जबाबदारी आहे. जे काम तुम्ही दिसत आहे त्याच्यावर त्याचा पंचनामा केला आहे, त्यामुळे ताबडतोब व्यापारात थांबून व्हावा. तर ते आम्हाला काय लक्ष आमच्या याच्यावर आमची मागणी करून ते लक्ष देत नाही किंवा ताप देत नाही आम्हाला. आता आपण सगळे मीडिया एकत्र आले आहेत, तुम्ही जर त्याच्यावर किंवा त्या विषयात तुम्ही का दाबून ठेवलात, आजपर्यंत त्याला काय ॲक्शन घेतली नाहीत, तुम्ही ॲक्शन घ्या यांच्यावर. राजकीय ताकदीचा वापर करू संपूर्ण ह्या भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड घोळ चालू आहे. आपल्याला माहितीच आहे की कॉन्ट्रॅक्टरची एक लॉबी तयार झालेली आहे आणि त्या लॉबीलाच फक्त ते कामं दिली जातात आणि त्या माध्यमातून ती कामं केली जातात. सगळी जी कामं आहेत ती मॅनेज कामं असतात, कुठलेही स्पर्धात्मक लाभ कुठल्याही कामाला होत नाही आणि शासनाची ही मुळात फसवणूकच आहे आणि शासनाचं नुकसान करण्याचं हे काम या लोकांनी सातत्याने केलेलं आहे. हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी एक म्हणजे दबी जरी काम टाकायचं असेल तरी सुद्धा ते ठरवून कामं केली जातात. एखादं काम जर का एका XYZ माणसाला द्यायचं असेल तर त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या माणसाने कामं टाकायची नाही, ती तिन्हीच्या टेंडर हे त्यांनी भरायची आहेत. अशा पद्धतीने कामकाज ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि परिसरामध्ये चालू आहे आणि हे संपूर्ण जे आहे ते ह्या असोसिएशनचे जिल्ह्याचे अध्यक्ष किरण सामंत हेच बघत असतात आणि त्यांच्याबरोबर आता तालुका अध्यक्ष देखील त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये नेमले, त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची ही कामं होत असतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा महसूल बुडवण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे. नाही, आपण पाहिलं असेल की आम्ही सगळेच पेपर काढलेत आणि सगळे पेपर काढलेत ते मुळापर्यंत आम्ही गेलोच आहे आणि भविष्यामध्ये आम्ही आपल्याला आपल्या माध्यमातून सांगितलंच आहे की आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, सरकारच्या माध्यमातून जर न्याय मिळाला तर न्यायालयात लढाईची आमची तयारी आहे आणि त्या पद्धतीने आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. पण दुसरी गोष्ट तुम्ही असं म्हणाल की गेल्या 19 वर्षापासून किंवा त्याच्या या मधल्या कालावधीत हा घोटाळा कायमस्वरूपी सातत्य नव्हतं, मग आताच हे तुमच्या लक्षात कसं काय? कारण काय तेच आपल्याला म्हणून तुम्ही हे घोटाळे बाहेर काढता. ज्यावेळेला आम्ही ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि 2 ते 3 वर्षातच आम्ही पेपर्स काढले काय, तर त्या माध्यमातून आमच्या लक्षात आलं की ही सगळी जी घोळ आहे हा प्रचंड प्रमाणात आहे आणि हे शेवट पाठपासून चालू आहे हे आमच्या निदर्शनास आलं. म्हणून आम्ही 2 ते 3 वर्षाच्या पेपर काढल्यानंतर आम्हाला ही सगळी गोष्ट लक्षात आली
पूर्वी आम्हाला एवढं सगळं हे होत असेल, आम्हाला अपेक्षा देखील नाही की अशा पद्धतीने हे कामकाज होत असेल. कुठलाही माणूस असा विचार करू शकत नाही. पण आज आपण बघितलं असेल तर ह्यासारखी मोठी दुर्दैवी गोष्ट नाही. जे राज्याचं नेतृत्व करतायत त्यांचेच कुटुंबीय अशा पद्धतीने लुटमार करायचं काम ह्या राज्यामध्ये चालतं, हे आम्ही आमच्या विचाराच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आम्ही आजपर्यंत ह्या विषयात कधी बघितलं नव्हतं. परंतु ज्या वेळेला आमच्याकडे NH 66चा ज्या वेळेला विषय आला की संपूर्ण रस्ते खड्डेमय आहेत, पावसाळ्यात लोकांना प्रचंड नुकसान होतंय, आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी घोळ आहे. म्हणून आम्ही तिकडे गेल्यानंतर मग जे काही पेपर्स आम्ही काढले त्यांच्या माध्यमातून ह्या सगळा घोटाळा उघड झाला. अनेक घोटाळे आहेत झालेले आहेत, त्याच्या माध्यमातून पुढे हळूहळू सगळे एक एक आपल्या समोर येतील. बघा, दुसरी गोष्ट आता तुम्ही जसं MIDC आणि PWD या 2 डिपार्टमेंटचे घोटाळे आता उघडले. त्याच्या अगदी बरीच अशी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये घोटाळे झालेली होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीनं काय पावलं असेल? तर त्याही दृष्टीने आम्ही विचार तोच केलेला आहे. माहिती मागवलेली आहे. डिपार्टमेंट नगर परिषद आहे, PMSY आहे, जिल्हा परिषदेकडनं आपण मागवतोय, बाकी सगळ्या डिपार्टमेंटकडनं हळूहळू आम्ही माहिती मागवतोय. परंतु ही जी कंपनी आहे ही कंपनी गोव्यापर्यंत आणि इथे कोल्हापूरच्या याच्यापर्यंत सगळीकडे ती काम करत असते. वेगवेगळ्या विभागात PWDच्या काम करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या घोटाळ्याची व्याप्ती जाऊ शकते, तशी परिस्थिती. वैद्यकीय क्षेत्रात काही घोटाळ्याबद्दल बघितलं नाही, हा विषय अजून आम्ही त्या बाबतीमध्ये आम्हाला त्यातली फार माहिती नाही. आम्ही त्याचं देखील माहिती घेऊ आणि पुढे त्यावरती दुसरी माहिती आम्ही घेतलेली आहे. कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये DPDCचा हॉल बनत आहे. त्या DPDC हॉलमध्ये टेंडर काढलं होतं पहिल्यांदा 1 कोटी रुपयाचं. एका रिटायर ठेकेदाराने ते टेंडर भरलं होतं, पण त्यांना ते या कंपनीला ह्या काम घ्यायचं नव्हतं. म्हणून त्याचं एस्टिमेट 1,57,00,000 रुपये केलं. 1,57,00,000 रुपये केलं आणि त्याचं टेंडर काढलं. त्या टेंडरमध्ये 3 निविदा आलेले आहेत. एक स्वस्तिक म्हणून औरंगाबादचे आहेत आणि निर्माण आणि स्वामी. त्याच्यामध्ये ते लपटे न पडता एका ठेकेदाराने इथे काम चालू केलं आहे. वर्क ऑर्डर नाही आहे, त्याला कामाचा अनुभव नाही आहे. फर्निचरचा कामाचा अनुभव असताना त्याला काम करायला सांगितलं आहे. तो ठेकेदार इथे स्वतः आला होता, साहेबांना भेटला किंवा मला माझं टेंडर दिलं आहे, मला काम का देत नाही. तर ते साहेब काय वटवणेकर साहेब काय बोलते, तुम्ही भैया शेठना भेटा तर तुम्हाला काम मिळेल. म्हणजे काही मुद्दे झाले ना, हे काम थांबवा ना, हे काम झाले थांबवा ना, त्याची ऑर्डर नाही आहे. एवढं मोठं काम कलेक्टर ऑफिसला जिथं साहेब बसतात, जिल्हाधिकारी बसतात, त्यांच्या डोक्यावर जो काम चालू आहे आणि ते बिना वर्क ऑर्डर काम चालू आहे. हा काय प्रकार आहे? तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे निदर्शन आणले की साहेब तसं त्यांच्या ऑफिसमध्ये काम चालू आहे, आवाराचं काम चालू आहे, ते त्याच बिल्डिंगमध्ये बसतायत. विदाउट वर्क ऑर्डर जर काम करताय तर ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शन आणून द्यायला पाहिजे. तुम्ही विदाउट वर्क ऑर्डर काम जी आहे ती आजच नाहीये, ती मागची 5 देखील आम्ही काढली होती. कोणीच त्याच्यावरती कलेक्टर साहेबांनी लेखी निवेदन दिलं आहे त्या कामावर की विदाउट वर्क ऑर्डर भेटलो मी स्वतः की विदाउट वर्क ऑर्डर तुम्ही टेंडर काढताय, कामं घालताय. कलेक्टर साहेबांना होणार नाही म्हणून साहेब बघा तुम्ही हा पंचनामा आहे, पंचनामाची कॉपी आहे. तरी पण जिल्हाधिकाऱ्यांना काय लोकांनी सेवेसाठी बसवलेलं आहे आणि जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे न्यायाधीश असतात. ते न्यायाधीश आहेत काय याची जाणीव त्यांना करून दिला होतात का कधी, ही जी अशा पद्धतीने चुकीची कामं चालली आहेत किंवा जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत असं एकंदरीत तुमचं ह्या म्हणण्यावरून दिसत आहे. याबाबत त्यांना त्यांच्या खुर्चीची जाणीव करून दिल्या होतात. लेखी निवेदन दिलेलं आहे. लेखी नाही, लेखी ते कागद झालं तर शेवटी, पण जे प्रयत्न करावे लागतात त्यासाठी काय जाणीव जी करून द्यावी लागते ना, तुमचे अधिकार काय खुर्चीचे ह्या संदर्भात जी जाणीव करून द्यावी लागते ना, ती करून दिल्या होतात का, तर त्यातूनच काहीतरी निष्पन्न होऊ शकतं. पण करून देऊया ती न्यायालयीन लढाई कायदेशीर लढाई कुणाबरोबर करणार, सामंतांच्या कंपनीबरोबर करणारा का ज्या कंपनीने बिल्डअप दिलेली आहेत त्या अधिकाऱ्यांना डिपार्टमेंट बरोबर आम्ही डिपार्टमेंटकडे मागणी मागितलेली आहे. आता ज्यांनी सह्या केलेल्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन डायरेक्ट आम्ही नमूद केले नावं पण आपण नमूद केले आपल्याकडे. MIDC मध्ये जे काम केले ना, MIDC मध्ये यांनी कामं केले त्याच्यामध्ये BN पाटील उपअभियंता आहेत. हे माननीय उदय सामंत यांच्या पालकमंत्री असताना त्यांचे ते PA होते. त्यांनीच काम कधी मोठे फोटो केले.
त्यांचे कार्यकारी बंधन लेखापाल यामध्ये PWD आणि MIDC किंवा PFG मध्ये एक लेखापाल असतो, केंद्राचा माणूस असतो लेखापाल. त्याने ह्या गोष्टी सगळ्या बघायला पाहिजे, त्याची जबाबदारी आली, त्याने ते सगळं दाखवलं पाहिजे. पण त्यामध्ये काय करतात, लेखापाल कुठलीही जबाबदारी घेत नाहीत, फक्त सह्या करतात. लेखापालाची पहिली चौकशी व्हायला पाहिजे की हे लेखापालाने काय काम केलंय, हे जास्त नुकसान कसं झालंय. याच्यामध्ये जे दोषी असतील ते त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी. मिलिंद की हा जो डांबर घोटाळा म्हणतोय, तथाकथित डांबर घोटाळा, याच्यामध्ये शासनाचा निधीचा अपव्यय झालेला आहे. शासनाचा निधी म्हणजे पर्यायाने लोकांचा आमच्या जनतेचा पैसा आहे. म्हणजे या संदर्भात तुम्ही शासनाच्या पब्लिक अकाउंट कमिटीवर तक्रार केली पाहिजे. करू ना आम्ही ती देखील. शासनाची जी लोकलेखा समिती आहे त्यांच्याकडे तक्रार केली पाहिजे, कारण सगळ्या निधीचं विनियोजन हे त्यांच्याकडे असतं. आणि त्यांच्या शासनाच्या निधीचा जर असा अपव्यय होत असेल म्हणजे पर्यायाने तुझ्या जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला ना, तुम्हाला हक्क आहे पब्लिक अकाउंट कमिटीवर न्याय मागायचा. तुम्ही तिकडे जो तक्रार दाखल केली पाहिजे. देखील आम्ही न्याय मागू, जिथे जिथे न्याय मागण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही सगळीकडे न्याय मागू. तुम्ही जी RTI मध्ये माहिती मागवता ना, ती वेळेवर दिली जाते का? वेळेवर दिली जात नाही, काही माहिती लपवून ठेवतात. बऱ्याच वेळा मी 2014 पासून एक पेपर RTI मध्ये मागतोय. 2014 पासून चिपळूणच्या PWDने 200 रुपये 30 रुपये मीटर माझापाट कापड, 30 रुपये मीटर आज बाजारात मिळतं ना माझापाट कापड दप्तर बांधण्याचं, ते त्याने 1000 रुपये मीटरनी खरेदी केलंय. 1000 रुपये मीटरनी कापड खरेदी केलंय. दुसरा टेपला बुलंद कापड टाकतो आपण, ते 180 रुपये बाजार रेट आहे, शासनाचा रेट असतो 180 रुपये. तर त्याने ते 12,000 रुपये मीटरनी खरेदी केले. अशी 8 कोटीची खरेदी केली. मी 2014 पासून त्यांच्याकडे भांडतोय माहिती द्या म्हणून. आयोगाचा निर्णय झाला की ह्याला माहिती द्यायची, तर ते माहिती बिलं गाळ झाले, पाण्यात भरली, पाण्यात वाहून गेली, हे अशी उत्तर देतात ना. अशी उत्तर चुकीची आहेत उत्तर दिली. पण हे सगळं आता तुम्ही जसं म्हणताय ना, पाण्यात वाहून गेली अशी नानाविध कारणं देत आहेत, पण ही सगळं कारणं द्यायच्या आधी पंचनामा करायचा असतो कायद्याप्रमाणे. मग तो पंचनामा तसा केला, पंचनामा केला, हेच कागद कसे पाण्यात गेले, बाकीचे कागद का नाही गेले, हे पण मी त्याला विचारलंय. 8 कोटीचं मटेरियल खरेदी केलं आहे. आमचं शिपायांचं किंवा कर्मचाऱ्यांचं सर्व्हिस बुक असतं, तर साहित्य मंदिर मला 20 रुपयाला मिळतं, त्याने 325 रुपयाला खरेदी केलं आहे. मी तुम्हाला 14 पासून मांडतोय, मला माहिती द्या म्हणून. पण ते बिलं देत नाही, पण वर्क ऑर्डर दिले, आम्ही पेमेंट केलं म्हणून याचं. तर त्याची परमिशन छान आहे. किती वर्ष सेवा करते? 3 वर्ष झालं होऊन गेली. 3 वर्षांची बदली व्हायला पाहिजे, तर त्याला 1 वर्ष एक्सटेन्शन मिळालंय. कशासाठी एक्सटेन्शन मिळालंय होती चौकशी याची. एक छाया नाही, कोर्टावर सुद्धा तुम्हाला नाहीत. कोर्टाने त्यांना पत्र दिलं की मी आणले पत्र तुम्हाला सगळ्यांना दाखवतो.